नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अर्थात समाज कल्याण विभागाची 2023ची 81 पदांची जाहिरात MPSC द्वारा जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याचे अर्ज 15 मे पासून आपल्याला 5 जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचे। या 3 पदांची म्हणजे ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, दुसरी पोस्ट आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि तिसरी पोस्ट आहे गृहप्रमुख गट ब। या तीनही पदांमध्ये कोण अर्ज भरू शकतो याचा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना संभ्रम आहे। याचे नोटिफिकेशनचे सेशन आपण घेतलेत, पण आज आपण कंपॅरेटिव्हली तिन्ही पदांचा जो पात्रतेचा निकष आहे, शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता व अनुभवाचा निकष तो कंपॅरेटिव्हली समजून घेऊ, जेणेकरून हे स्पष्ट होईल की पात्रतेचा नेमका निकष काय आहे आणि याला अर्ज कोण करू शकतो, तीनही पदांच्या पात्रतेमध्ये काय फरक आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। सो यामध्ये कोणकोणते पद आहेत ते थोडक्यात पाहू। ज्यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ चं, ज्यासाठी 41 पदांची जाहिरात आलेली होती। वयाची जी अट होती ती 23 वर्ष ते 38 वर्ष ओपनला, 23 वर्ष ते 43 वर्ष रिझर्वेशन कॅटेगरीला, त्यानंतर 23 वर्षापासून 43 वर्ष ओपन किंवा रिझर्वेशन खेळाडूला आणि 23 वर्षापासून 43 वर्ष रिझर्वेशन माजी सैनिक आणि 38+3 माजी सैनिक आणि 45 वर्ष हे दिव्यांग उमेदवारांसाठी होते। यामध्ये 2 वर्षाची शिथिलता वयामध्ये देण्यात आलेली आहे। आणि दुसरी बाब, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील जर कर्मचारी असेल तर त्यांना उच्चतम वयोमर्यादा लागू नाही, म्हणजे ते उमेदवार अर्ज करू शकतात कितीही वयाचे असले तरी। चला, आता दुसरी जी जाहिरात होती ती होती समाज कल्याण अधिकाऱ्याची, ज्यामध्ये 22 पदांसाठी ही जाहिरात आलेली होती। इथे वयाचा निकष जो आहे तो 20 वर्ष ते 38 ओपनला आणि 20 वर्ष ते 43 रिझर्वेशनला, बाकी निकष वयाचे सारखे आहेत। पुढे तिसरं जे पद होतं ते होतं गृहप्रमुख गट ब चं। यामध्ये 18 पदांची ही जाहिरात होती। इथे वयाचा जो निकष आहे तो 20 वर्षापासून 38 वर्ष ओपनला आणि 20 वर्षापासून 43 वर्ष रिझर्वेशनला, खेळाडूला 43 वर्ष, माजी सैनिकांना उच्चतम मर्यादा +3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष। खाली इकडे परत 2 वर्षाचं शिथिलता ही सर्व वयोगटासाठी आहे। आता आपण आयोगाने जे म्हटलंय ते समजून घेऊ, त्यानंतर तिन्ही पदांची जी शैक्षणिक अर्हता आणि जे निकष आहे ते समजून घेऊ। सहाय्यक आयुक्त गट अ साठी शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स लॉ सेकंड क्लास, म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स लॉ मधली सेकंड क्लासची डिग्री आणि 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री इन सोशल वर्क और सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, 2 वर्षाचं सोशल वर्क आणि सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे, 2 वर्षाची। पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलंय म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचा। त्यानंतर हे 2च महत्त्वाचे निकष आहे, म्हणजे ज्यांच्याकडे आर्ट सायन्स कॉमर्स लॉची डिग्री आहे सेकंड क्लासची आणि नंबर 2 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री आहे असे अर्ज करू शकतात। अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स मागितला आहे, सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा किंवा बॅकवर्ड क्लास वेलफेअरचा असेल तर त्यांना प्राधान्य मिळेल। ओके, सो म्हणजे कंपल्सरी नाही। समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त गट अ पदासाठी अनुभव नसलेले कॅन्डिडेटसुद्धा फॉर्म भरू शकतात। ओके, दुसऱ्या समाज कल्याण अधिकारी पदाकडे आपण जाऊ। यामध्ये शैक्षणिक अर्हतेचा पहिला निकष आहे की आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। दुसरा निकष आहे की जर आपण बॅकवर्ड क्लासमधले असाल तर कुठलीही रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधली डिग्री चालेल। बॅकवर्ड क्लास म्हणजे रिझर्व क्लास, SC ST OBC SBC पासून सगळे। जर आपण ओपन असाल तर मग सोशल वेलफेअर सायन्सेस किंवा सोशल वर्कमधली आपली डिग्री असली पाहिजे। तिसरा यामधला निकष आहे, जर आपण दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपैकी असाल तर आपली कुठलीही डिग्री चालेल। सो रिझर्वेशन कॅन्डिडेटला कुठलीही डिग्री चालेल, ओपन कॅन्डिडेटला सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअरमधली डिग्री लागेल आणि तिसरा निकष आहे दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला कुठलीही डिग्री चालेल। इथे सुद्धा अनुभव प्राधान्यशील आहे। हा अनुभव ॲडमिनिस्ट्रेशन इन सोशल वेल्थ किंवा
सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बॅकवर्ड वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधला असला पाहिजे, पण प्राधान्यशील आहे. म्हणजे एखादा BA BSc कुठलाही ग्रॅज्युएट असलेला, कुठलाही एनी ग्रॅज्युएट रिझर्व्ह कॅटेगरीचा कॅन्डिडेट समाज कल्याण अधिकारी गट ब साठी अर्ज करू शकतो. ओके. तिसरं जे पद आहे या पदाची शैक्षणिक अर्हता समजून घेऊ. यामध्ये बॅचलर डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ आणि ॲग्रिकल्चर जी सेकंड क्लासची असली पाहिजे. दुसरा निकष आहे याच्यामध्ये डिग्री इन एज्युकेशन, शिक्षणशास्त्रातली डिग्री पाहिजे. ओके. ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा त्या समकक्ष. तर डिग्री म्हणजे कोणती असू शकते? B.Ed आहे, MA इन एज्युकेशन आहे, ते मी आणखी डिटेल पुढे तुम्हाला सांगतो. तिसरा निकष याच्यामध्ये आहे की आपल्याकडे अनुभव इथे कंपल्सरी मागितला आहे. नॉट लेस दॅन 5 years टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन अॅन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, शैक्षणिक संस्थेतला 5 वर्षाचा शिकवण्याचा किंवा प्रशासनातला अनुभव असला पाहिजे. प्राधान्यशीलता असं त्यांनी म्हटलंय की मास्टर डिग्री असेल कशात? आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर, तर त्यांना विशेष प्राधान्य दिलं जाईल. ओके. सो आता हे तीनही पदांची जी शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचे निकष आहेत ते कंपॅरेटिव्हली समजून घेऊ. नंबर 1, सहाय्यक आयुक्त गट अ. यामध्ये आपल्याकडे सहाय्यक आयुक्त गट अ या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता मागितली आहे? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा लॉ या 4 ब्रँचमधली सेकंड क्लासची डिग्री असली पाहिजे. सोबत PG जे आहे आपलं डिप्लोमा किंवा डिग्री कशामध्ये? एकतर सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ यातली सेकंड क्लासमधली डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री 2 वर्षाचा जो सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधला असला पाहिजे. एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही, पण असेल तर सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधला असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. ओके. ज्यांच्याकडे नाही अनुभव ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. दुसरं पद आहे समाज कल्याण अधिकारी गट बचं. यामध्ये 3 प्रमुख पात्रतेचे निकष आहे. पहिलं आहे मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. तुमच्याकडे तुम्ही जे 10वीची परीक्षा दिली त्याला जर मराठी भाषा हा विषय असेल तर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान आहे असं गृहीत धरलं जातं. एखादा कॅन्डिडेट NCERT किंवा CBSE बोर्डमधनं शिकला आहे, ICSE बोर्डमधनं शिकला आहे, त्यांना 10वी नव्हतं मराठीला, तर एक मराठी भाषा ज्ञानाचा एक फॉर्मॅट आहे आयोगाचा, तो कुठल्याही महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापकाकडून भरून घ्यायचा आहे आणि तिथे ते खाली साईन आणि स्वाक्षरी देतील. तो फॉर्मॅट आपल्याला सबमिट करायचा आहे. दुसरं आहे बॅकवर्ड क्लासेसला आपण बिलॉंग करत असाल तर कुठलीही डिग्री चालेल, कुठली आर्ट, सायन्स कुठली असू शकते. ओपन कॅटेगरीतनं आपण बिलॉंग करत असाल तर सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर सायन्सेसमधली डिग्री लागेल. आयोगाने स्पष्टपणे ओपन तिथं नमूद केलं नाही, परंतु त्यांनी असं नमूद केलं आहे डिग्री इफ कॅन्डिडेट बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस, तर त्यांच्याकडे एनी डिग्री चालेल. याचा अर्थ हा की राहिलेले म्हणजे कोण? तर ओपन संवर्गातील उमेदवारांना सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर सायन्सेसमधली डिग्री लागेल. ओके. इथे एक्सपिरियन्सचा जो निकष आहे मित्रांनो हा मॅन्डेटरी नाही. जर आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधला तर त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. याचा अर्थही असा की समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठी शैक्षणिक पात्रता डिग्री जर असेल तर तो उमेदवार पात्र आहे. तिसरं गृहप्रमुख पद इथे बघतोय आपण. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ आणि ॲग्रिकल्चरमधली सेकंड क्लासची डिग्री पाहिजे. नंबर 2 डिग्री पाहिजे इन एज्युकेशनमधलं म्हणजे B.Ed आहे, M.Ed आहे, त्याच्यानंतर MPhil इन एज्युकेशन आहे किंवा PhD इन एज्युकेशन आहे. ओके. सो एज्युकेशनमधली डिग्री पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे 5 वर्षाचा मिनिमम. तो टीचिंगमधला पाहिजे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं पाहिजे एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमधलं. सो हे तीनही पदांची कंपॅरेटिव्हली जी काही एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती आपल्या लक्षात आली असेल. सो या तीनही पदांपैकी आपण जिथे कुठे फॉर्म भरू शकता तिथे आपण फॉर्म भरायचा आहे. जर याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला गेली त्याबद्दल मी शेवटी आयोगाचा नंबर आणि ते तुम्हाला सांगतो. दुसरं निवड प्रक्रियेच्या बद्दलही मुलांच्या मनात प्रश्न आहे. ही सरळ सेवा भरती आहे. याच्यामध्ये एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे एक प्रिलिमिनरी सारखी एक्झाम आहे ज्यामध्ये मागच्या पॅटर्नप्रमाणे 150 प्रश्न होते आणि इंटरव्ह्यूला 50 मार्क्स होते. इथे इंटरव्ह्यूला सुद्धा कट ऑफ दिला यांनी
स्क्रीनिंग टेस्टचा कट ऑफ तर विद्यार्थी किती मार्क्स घेतात त्यावर डिसाईड होईल आणि इंटरव्ह्यूचे जे 50 मार्क्स आहेत यामध्ये 41 पेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजेत, म्हणजे 21 प्लस म्हणजे 22 पेक्षा जास्त मार्क्स असणं अनिवार्य आहे. ही झाली निवड प्रक्रिया. हे दोनच, एक स्क्रीनिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू, यानंतर डायरेक्ट सिलेक्शन असेल. हे फॉर्म 15 मे ते 5 जून दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत मित्रांनो. या परीक्षेच्या तीनही परीक्षांच्या सहाय्यक आयुक्त गट, समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख तीनही पदांची ऑनलाईन बॅच आपली 23 मे पासून सुरू होत आहे. ही बॅच लाईव्ह असेल. नंबर 2, ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा अवेलेबल असेल. नंबर 3, यामध्ये टेस्ट सिरीज पण असेल. आणि नंबर 4, मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून घेतली जाईल. सो या लाईव्ह बॅचच्या संदर्भात आपल्याला काही माहिती अपेक्षित असेल तर आपण संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता. हे 3 नंबर आहे संस्थेचे, जिथे आपण कॉल किंवा मेसेज करून संपर्क करू शकता, किंवा आकार फाउंडेशन अँड्रॉइड ॲप आहे जे प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करून इथे सुद्धा हा कोर्स अवेलेबल आहे. सो मित्रांनो, अशा माहितीचे व्हिडिओ संस्थेच्या या चॅनलवरनं रेग्युलरली आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. सो आपल्याला रिक्वेस्ट आहे की संस्थेचं हे चॅनल आपण सबस्क्राईब करा, याचं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून यापुढील जे लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर येईल. आणि दुसरं, समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया किंवा MPSC UPSCची महत्त्वाची माहिती, नोट्स, टेस्ट सिरीज किंवा स्टडी मटेरियल आपल्या आकार UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलला रेग्युलर टाकलं जातं. तर आपण हे चॅनलसुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये एक प्रॉपर डिरेक्शन आणि पुढची जी दिशा आहे ती मिळेल. सो ही बॅचबद्दलची माहिती आणि हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर. सो आपल्या समाज कल्याण भरतीमधील जी काही तुमची ड्रीम पोस्ट आहे त्याच्या तयारीच्या यशस्वी नियोजनासाठी आणि अत्यंत शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. यातील कुठल्याही फॉर्ममध्ये लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज किंवा इंटरव्ह्यू या तयारी संदर्भात आपल्याला जिथे कुठे गरज वाटते तिथे तुम्ही आकार टीमशी संपर्क साधा. आकार टीम तुम्हाला त्यामध्ये जे शक्य आहे ते सहकार्य निश्चित करेल. चला, पुढील लेक्चरमध्ये आपली भेट होईल. थँक्यू सो मच फॉर जॉईन विथ मी. थँक्यू.